पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक आणि कारक विकास आज आपण बघणार आहोत. तर अतिशय महत्वाचे नोट्स आहेत त्याच्यामध्ये. तर मुलांच्या बाबतीत कारक विकास काय काय आहे तर आपल्याला माहिती आहे. अर्भकावस्थेतील शारीरिक व कारक विकासातील वैकसिक टप्पे कोणकोणते आहेत? तर यामध्ये सुरुवात आधार धरून बसणे, खेळणे, धरणे, रांगणे, उभे राहणे, चालणे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता याच्यामध्ये पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक विकास, फिजिकल डेव्हलपमेंट इन अर्ली चाइल्डहुड. तर साधारणपणे शारीरिक विकासामध्ये शरीरावर नियंत्रण विकसित करणे, विशिष्ट स्नायू, शरीर, यात समन्वय याचा समावेश होतो. शरीराची वाढ, कौशल्यांचा विकास यामध्ये मेंदू, स्नायू, ज्ञानेंद्रिय यांच्याशी संबंधित विकास असतो. याच्यामध्ये मग जे ज्ञानेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत, दृष्टी, स्पर्श, गंध, आवाज, चव, तर याविषयी त्यांना नॉलेज मिळत असते. साधारणपणे अजून एक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक विकासाचे पैलू कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये वजन आणि उंची. शालापूर्व अवस्थेत बालकांची वाढ स्थिर असते. प्रत्येक वर्षी सर्वसाधारण त्यांच्या उंचीमध्ये 6.35 म्हणजे 6.35 सेंटीमीटर ते 2.27 ते 3.18 म्हणजे 2.5 ते 3.5 किलो पर्यंत वजनात त्यांची वाढ झालेली असते दरवर्षी. तर हे बालक जसं मोठं होतं त्याची उंची वाढत जाते. त्यामध्ये वजनही वाढतं. मुलं-मुली दोघांच्याही धडाची उंची वाढते. अ, गुबगुबीत दिसणाऱ्या बालकांचा गुबगुबीतपणा बाल्यावस्था संपल्यानंतर शेवटी कमी होतो. त्यांचं बाळसं कमी होतंय. मग ते लहान दिसायला, बारीक दिसायला सुरुवात होते. अशा पद्धतीने वजन, उंची इथे चित्र दिलेलं आहे. इथे सगळ्यात महत्वाचं आहे 3 वर्षाच्या शालापूर्व बालकाची वाढ सर्वसाधारणपणे उंची 96 सेंटीमीटर असते. वजन 14 किलोच्या आसपास असतं. पुढच्या 3 वर्षात निरोगी शब्द महत्वाचा आहे. त्यामध्ये जे बाळ आजारी नाहीये, तर अशा बाळाच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर यामध्ये एक लक्षात येतं, की अशा बाळाच्या वजनामध्ये उंचीमध्ये 5 ते 7 सेंटीमीटर आणि वजनात 1.81 ते 2.27 किलोग्रामने प्रत्येक वर्षी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. उंची 6व्या वर्षी उंची 117 सेमी तर वजन 21 किलोग्राम झालेले दिसून येते. हे आकडे सर्वसाधारणपणे प्रत्येक बालकामध्ये भिन्न असतात. सामाजिक, आर्थिक दर्जा, पोषण, आहार, आरोग्य, अनुवंश या घटकांवर सगळं काही अवलंबून असतं. ही शारीरिक प्रमाणबद्धता असते, बॉडी प्रोपोर्शन. तर प्रत्येक विद्यार्थी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसत असतो. आता याच्यामध्ये बालकाचे बाळसे नाहीसे होते. चेहऱ्याची ठेवण लहानच राहते. शरीराचा आकार शंकूप्रमाणे दिसू लागतो. खांदे रुंद होऊ लागतात. हात-पायाची लांबी वाढू लागते. पंजा व पावले मोठे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक एंडोमॉर्फिक आणि एक मेसोमॉर्फिक आणि काही एक्टोमॉर्फिक. हे आपलं त्या दिवशी झालं होतं. पुन्हा एकदा सांगतो. बालकं जी आहेत ती 3 प्रकारांमध्ये आपल्याला दिसून येतात. एक स्थूल प्रधान दिसतात, म्हणजे थोडे तब्येत असणारे. काही स्नायू प्रधान असतात, मेसोमॉर्फिक असतात, काही एक्टोमॉर्फिक आपल्याला दिसून येतात. स्नायूंचा विकास साधारणपणे आपल्याला माहिती आहे, की मोठ्या स्नायूंची कौशल्य आणि लहान स्नायूंची कौशल्य यामध्ये त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते. अ, अस्थी सांगाड्याचा विकास त्यांच्यामध्ये होतो. अस्थींमध्ये म्हणजे हाडांमध्ये खनिजीकरण होतं. ऑसिफाय ज्याला म्हणतात, आणि हळूहळू संपूर्ण बाल्यावस्थेत अस्थी हळूहळू कठीण होत जातात. खनिजीकरणाची गती मुले आणि मुलींमध्ये वेगळी असते. हा आहे मेंदू आपला. तर या मेंदूचे पार्ट दिलेले आहेत. हा मेंदूचा पुढचा भाग आहे, ज्याला फ्रंटल लोब म्हटलं जातं. हा मोठा मेंदू आहे, याला सेरेब्रम म्हणतात. हा लहान मेंदू आहे, त्याला सेरेबेलम म्हणतात. आणि हा जो आहे, हा मज्जारज्जू, ज्याला मनकाचा मज्जारज्जू आपण स्पायनल कॉर्ड म्हणत असतो. तर हा स्पायनल कॉर्ड या ठिकाणी असतो. तर असे 3 भाग आहेत मेंदूचे: फ्रंटल लोब, सेरेब्रम, सेरेबेलम आणि मज्जारज्जू. याला लहान मेंदू आपण म्हणत असतो, सेरेबेलमला. मेंदू आणि मज्जासंस्थेचा सतत होणारा विकास पूर्व बाल्यावस्थेत होणाऱ्या शारीरिक विकासातील एक सर्वात महत्वाचा विकास आहे. जरी पूर्व बाल्यावस्थेमध्ये मेंदूची वाढ सतत होत असली तरी अर्भक अवस्थेत त्याची जेवढी जलद गतीने वाढ होते तेवढी पूर्व बाल्यावस्थेत गती नसते. आता इथे हे वाक्य आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, आणि ते वाक्य असं आहे की
तिसऱ्या वर्षात पोहोचेपर्यंत बालकाच्या मेंदूचे आकारमान प्रौढांच्या मेंदूच्या 1/3 होते. बरोबर आहे की नाही? तर साधारणपणे 3 वर्षाचं जे बाळ असतं त्याच्या मेंदूचं आकारमान प्रौढांच्या मेंदूच्या 1/3 होत असतं. तर 6व्या वर्षापर्यंत ते आकारमान प्रौढांच्या मेंदूच्या आकारमानाच्या जवळपास 95% जवळपास झालेलं असतं. म्हणजे नियर अबाउट प्रौढांपर्यंत त्यांचं मेंदूचा आकार इथे आपल्याला पोहोचलेला दिसून येतो. मेंदूतील काही अंतर्गत बदलांमुळे डेंड्राइट जोडणीमध्ये वाढ होते. मज्जापेशीवरील आवरण, मज्जापेशीवरील मेदाचे आवरण तयार होण्याच्या प्रक्रियेला मायलिनेशन असं म्हटलं जातं. मायलिनेशनची प्रक्रिया मज्जासंस्थेकडून होणाऱ्या संदेशवहनाची गती आणि कार्यक्षमता यांची वाढ करण्यास जबाबदार असते. तर हे मायलिनेशन फार महत्वाचं आहे. याच्यामुळे संदेशवहन होतं, कार्यक्षमता वाढते. अवयवांकडून आलेले संदेश मेंदूकडे जातात. मग मेंदूकडून ज्या अवयवांना आदेश गेलेले आहेत ते अवयव काम करतात. उदाहरणार्थ भूक लागली, हा आदेश पोटाकडून गेलेला आहे, तर बरोबर मेंदूकडून हातांना आदेश जाणार, तोंडाला आदेश जाणार, मग त्यानुसार ते कार्य होत असतं. तर अनेक क्षमतांच्या विकासामध्ये ही प्रक्रिया महत्वाची असते. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर अर्भका अवस्था आणि शैशवावस्था यामध्ये सुरू झालेला मेंदूचा विकास संपूर्ण प्रौढावस्थेत सतत सुरूच राहतो. हे वाक्य महत्वाचं आहे. अर्भका अवस्था आणि शैशवावस्था यामध्ये सुरू झालेला मेंदूचा विकास जो आहे तो संपूर्ण प्रौढ सतत सुरू असतो. शरीराचे जे इतर अवयव आहेत त्यामध्ये सगळ्यात ग्रेट डेव्हलपमेंट मेंदूची असते. मेंदूच्या काही भागात महत्वपूर्ण वाढ झालेली दिसते. यामध्ये कॉर्पस कॅल्सम जे असतं, ज्याला महासंयोजी पिंड म्हणतात, ज्यामुळे मज्जातंतूच्या गठ्ठ्याने मेंदूचे दोन्ही अर्धगोल जोडलेले असतात. ते जाडसर होतात. पूर्व बाल्यावस्थेत महासंयोजी पिंडाची संपर्कस्थाने, ज्यांना सिनॅप्स म्हटलं जातं, मायलिनेशन यांची निर्मिती उच्च पातळीवर असलेली दिसते. याच कॉर्पस कॅल्सम मुळेच अर्थात महासंयोजी पिंडामुळे शरीराच्या दोन्ही बाजूंच्या हालचालींमध्ये समन्वय राहतो. विचाराबाबतचे घटक आकलन, अवधान, स्मरण, भाषा, समस्या परिहार यासारख्या महत्वाच्या कार्यासाठी इथे आधार मिळतो. तर हे सगळं जे काही होतं ते महासंयोजी पिंडामुळे घडून येतं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मेंदूचे जे बाह्य आवरण आहे कॉर्टेक्स ऑफ द ब्रेन 2 भागांचं असतं. त्यांना अर्धगोल म्हणतात. हेमिस्फिअर तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. तर इथे 2 भाग मेंदूचे पडतात. या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल. आता हा जो आहे तो आपण एक सरळ बाजूने फोटो घेतला. हा जर वरून आपण घेतला, मेंदूचा फोटो जर वरून पाहिला तर 2 भाग आपल्याला या मेंदूचे दिसून येतात. आता त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर मेंदूचं बाह्य आवरण जे कॉर्टेक्स ऑफ ब्रेन 2 भागांचं असतं त्यांना अर्धगोल म्हणतात. हे अर्धगोल विविध कार्य नियंत्रित करतात. वयाच्या 3 ते 6 वर्षामध्ये डाव्या अर्धगोलामध्ये लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये विद्युत वाहक कृती सर्वात जलद गतीने चालू असल्या दिसून येतात. तर डावा अर्धगोल जो आहे यामध्ये शाब्दिक क्षमता जसे बोलणे, वाचणे, विचार करणे, कारणमीमांसा याला तो जबाबदार असतो. आणि उजवा पार्ट जो आहे तो साधारणपणे अवकाशविषयी क्षमता, अंतरांविषयी अंदाज, नकाशा वाचन, भौतिक आकाराची ओळख, चित्रकला, संगीत, भावनांची अभिव्यक्ती तर यामध्ये क्षमता विकूस असतात. डावखऱ्या व्यक्तींमध्ये मात्र ही संरचना नेमकी विरुद्ध असते. हे बघा, हे महत्वाचं वाक्य जे डावखरे व्यक्ती असतात तर त्यांच्यामध्ये ही संरचना आपल्याला वेगळी दिसून येते. आता याच्यामध्ये हस्तता हँडेडनेस जे असते एका विशिष्ट हाताचा वापर पूर्व बाल्यावस्थेपर्यंत निश्चित झालेला नसतो. लहान मेंदू ज्याला अनुमस्तिष्क सुद्धा म्हणतात बरं का, सेरेबेलम मेंदूच्या बाह्यपटलाच्या फ्रंटल आणि परायटल लोब्सशी जोडणाऱ्या तंतूंची वाढ होऊन त्यावरील मायलिनचे आवरण तयार होते. यामुळे पूर्व बाल्यावस्थेतील कारक समन्वय आणि स्नायूंतील समन्वयांमध्ये लक्षवेधी वाढ आपल्याला दिसून येते. हा मेंदूचा विकास होत असताना दातांचा विकास लहान बालकांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये हा प्रश्न टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलाय, सीटीईटीला सुद्धा विचारला गेलाय, की साधारणपणे दुधाचे दात किती असतात? तर बहुतेक सर्व बालकांमध्ये वयाच्या 2.5 वर्षापर्यंत दुधाचे अस्थायी 20 दात आलेले असतात. त्यातील 10 दात वरच्या जबड्यात, 10 दात खालच्या जबड्यात असतात. बालकाची वाढ होते तसा जबडा मोठा होतो. दुधाच्या अस्थायी दातांमध्ये फटी दिसतात. त्यामुळे याच तयार झालेल्या फटींमुळे कायमस्वरूपी दात निर्माण होण्यासाठी एक व्हॅकन्सी, एक पोकळी जागा निर्माण होते.
वयाच्या 6व्या वर्षानंतर दुधाचे दात पडून त्याची जागा कायमस्वरूपी दात घेऊ लागतात. सर्वसाधारणपणे पूर्व बाल्यावस्थेच्या शेवटी बालकांमध्ये पुढचे 1 किंवा 2 कायमस्वरूपी दात येतात आणि पडलेल्या दातांच्या जागी मग कायमस्वरूपी दात यायला सुरुवात होते. आता साधारणपणे लहान बालांचं जे फिजिकल डेव्हलपमेंट आहे यावर परिणाम करणारे घटक कोणते? असा जर प्रश्न आला, तर पहिला आहे स्वास्थ्य. यामध्ये सर्वसाधारणपणे शालापूर्व अवस्थेतील बालके निरोगी असतात, पण त्यांच्यात आरोग्याबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात. सर्दी, खोकला, पोटदुखी. ओके. तर ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त नसतं. बाकी हे सगळं आपल्याला माहिती आहे, की कशा पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग त्यांचा विकास होतो. फुफ्फुसांचा त्या वयोगटामध्ये एवढा विकास झालेला नसतो. पोषणचा जर म्हणाल तर साधारणपणे वाढ आणि विकासासाठी शालापूर्व अवस्थेतील बालकांना पोषक आहार मिळाला पाहिजे. त्यामध्ये दूध हा कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे. बळकट, निरोगी दात व अस्थी यांच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज असते. चोथा तंतू हा पोषणाचा अजून एक महत्वाचा सोर्स आहे. फळ, भाज्या, धान्य, कडधान्य हे तंतुमय आणि चोथायुक्त पदार्थ आहेत. स्वास्थ्यपूर्ण आहाराच्या सवयी आणि चांगल्या पोषणाची निवड ही सामान्य विकासासाठी आवश्यक आहे. कुपोषणामुळे पूर्व बाल्यावस्थेतील वाढ व विकास कमजोर होतो. त्यामुळे पालक आणि संगोपनकर्त्यांनी बालकाचे पोषण योग्य आहाराने पूर्ण करणे आवश्यक आहे. आता आहे लसीकरण. लसीकरणामध्ये इम्युनायझेशन याच्यामध्ये लसीकरणमध्ये जर आपण विचार केला, बालकांच्या जीवाला बालकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या आजारांपासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण केलं जातं. याबाबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये तुम्हाला माहिती आहे का? तर हे पार्ट आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. 1978 साली जागतिक लसीकरण कार्यक्रम जो झाला, तर त्याची भारतात प्रथम ओळख झालेली आहे. 1978 लक्षात ठेवा. डिप्थेरिया, घटसर्प, पेट्रुसिस, देन धनुर्वात, टिटॅनस, पोलिओ, गोवर, मेझल्स ज्याला म्हणतात. बालवयातील क्षयरोग, चाइल्डहूड ट्युबरक्युलोसिस, हेपॅटायटिस बी, हिमोफिलिक इन्फ्लुएन्झा टाइप बी, अतिसार, डायरिया या 7 आजारांवर भारत सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण केले जाते. त्यातले काही लसीकरण आता जवळपास सगळे लसीकरण सध्या चालू आहेत. त्यामध्ये अजून एक पोषणाबरोबर बालकांना काय लागतं लसीकरणाबरोबर त्यांची विश्रांती, रेस्ट. पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालकाला 10 ते 12 तास झोप मिळणं गरजेचं असतं. कारण बालक ज्यावेळी झोपतं, त्यावेळीच त्याच्या वाढीस आवश्यक संप्रेरक रक्तात स्रवण्याची पातळी जास्त असते. बालकाच्या शरीराला झोप आवश्यक असते. बालक झोपेपासून वंचित राहिल्यास वाढीसाठी आवश्यक संप्रेरके कमी स्रवतात, ज्याचा परिणाम शारीरिक वाढीवर झालेला दिसून येतो. आता राहिला वातावरण, एन्व्हायरमेंट. संपूर्ण आयुष्यात कुटुंब, हवामान, अन्न, भौगोलिक वातावरण, सामाजिक आर्थिक दर्जा यासारखे वातावरणीय घटक बालकाच्या वाढ आणि विकासावर परिणाम करत असतात. त्याला आपण साधारणपणे एन्व्हायरमेंट आणि वातावरण असं म्हणत असतो. अनुवंशच्या बाबतीत तर तुम्हाला सांगितलंय, की कशा पद्धतीने अनुवंशिकता ही महत्त्वाची आहे. जी जनुकी असतात, ज्याला आपण जीन्स असं म्हणतो, डी मधले किंवा आपल्या केंद्रकामधले, पेशीच्या केंद्रकातले. तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते माहितीचं ट्रान्सफॉर्मेशन करत असतात. यामध्ये ही जनुकीय उंची, वजन, त्वचेचा रंग, डोळ्याचा रंग, केस, अ, मधुमेह, म्हणजे जी काही माहिती असेल आई-वडिलांची, ती संपूर्ण माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाण्याचं कार्य करत असतात. यामध्ये अनुवंशिक आजार सुद्धा येत असतात. पूर्व बाल्यावस्थेतील कारक विकास काय? मोटर डेव्हलपमेंट इन अर्ली चाइल्डहूड. तर याच्यामध्ये कारक विकास जो आहे, ज्याला मोटर डेव्हलपमेंट म्हणतात. शारीरिक वाढ, हाडांची व स्नायूंची बळकटी, हालचालींची क्षमता, वातावरणातील गोष्टींना स्पर्श करणे याच्याशी संबंधित हा घटक यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर या पद्धतीने बालकांचा विकास होत असतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. तर साधारणपणे इथे जर आपण विचार केला, तर बालकांना पुनरावृत्ती करायला आवडते. या वयात बालकांना आव्हानं स्वीकारायला आवडतात. त्याच्यानंतर हस्तकौशल्य, पादकौशल्य म्हणजे जे पायाची कौशल्य आहेत, ती ते प्राप्त करत असतात. हाताची कौशल्य काय आहेत? तर पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालक दात घासतो, केस विंचरतो, अंघोळ करतो, चेंडू फेकतो, पकडतो, कागद कापतो, मातीकाम करतो, चित्र काढतो, लिहितो,
रंगवणे. तिसऱ्या वर्षी बालकांमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आलेलं असतं मसल्समध्ये. स्नायूंमध्ये नियंत्रण, समन्वय दिसून येतो. 4 वर्षाचं जे बालक असतं त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन एबिलिटी खूप जास्त प्रमाणात झालेली असते. हे वाक्य महत्वाचं आहे. कोऑर्डिनेशन केव्हा डेव्हलप होतं बालकांमध्ये? तर याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला, तर 4 वर्षाच्या बालकामध्ये कोऑर्डिनेशन जास्त प्रमाणात दिसून येत असतं. आता पुढे महत्वाचं आहे कृती दिलेली आहे, ती कृती आपल्याला महत्वाची नाहीये. आता याच्यामध्ये दुसरं जर आपण पाहिलं तर जे पायाची कौशल्य जे आहेत, आता या पायाची कौशल्यांमध्ये लेग स्किलमध्ये जर आपण पाहिलं, एकदा का बालकाला चालता यायला लागले, की त्याचे लक्ष साधारणपणे त्याचं लक्ष जे आहे ते की त्याचे लक्ष पायाच्या इतर हालचाली शिकण्याकडे केंद्रित होते. पूर्व बाल्यावस्थेच्या शेवटी बालक पळतं, टुनटुन उड्या मारतं, दोरीवरच्या उड्या, चढणं, कृती करणं, स्केटिंग करणं, खोलांट उड्या मारणं, डान्स करणं, सायकल चालवणं ही कौशल्य ते बालक आत्मसात करत असतं. याच कारक कौशल्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर याच्यामध्ये शरीराचे आकारमान, बॉडी साइज, शरीराचे आकारमान विविध कारक कौशल्य शिकण्याची महत्त्वाची भूमिका बजावते. जी बालके मेसोमॉर्फिक असतात, शरीरयष्टीची असतात, अशा बालकांना विशिष्ट कौशल्य अ, असतात. विशिष्ट कौशल्य अ, विकसित करण्यास पुरेशी संधी असते. अस्थिप्रधान जे असतात, ही लवकर व जास्त प्रकारची कार्यकौशल्य शिकतात आणि जे स्नायूप्रधान असतात, जास्त ताकद व शक्ती असल्यामुळे कौशल्य लवकर शिकतात. तर अस्थिप्रधानमध्ये ताकद आणि सहनशक्ती कमी असते. त्याचवेळी मेदप्रधान जे असतात, त्यांची शरीरयष्टी बेढप असते. स्थूल शरीर व कमजोर स्नायूंमुळे बालके लवकर दमत असतात. आता दुसरं आहे तयारी, रेडीनेस. तर साधारणपणे याच्यामध्ये विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी नसा व स्नायूंचं मॅच्युरिटी येणं, त्यांचं परिपक्वन होणं फार गरजेचं असतं. एखादं विशिष्ट कौशल्य शिकण्यात जेव्हा बालक शारीरिकदृष्ट्या तयार होतं, तेव्हा ते कौशल्य उदाहरणार्थ, जोपर्यंत बालक तेलकट खडू, पेन्सिल धरण्यावर नियंत्रण विकसित करत नाही, तोपर्यंत ते चित्र काढू शकत नाही, मुळाक्षरं लिहू शकत नाही. शारीरिक तयारीबरोबरच बालकाची मानसिक तयारी, उपलब्ध वातावरण सुद्धा कौशल्य शिकण्यास फायदेशीर ठरते. विविध कारक कौशल्य जलद गतीने विकसित करण्यास कुटुंबातील व प्राथमिक शाळेतील आधार किंवा पाठिंबा देणारे वातावरण बालकाला समर्थ बनवत असतं. यामध्ये प्रेरणा, विविध कौशल्य जलद गतीने विकसित करण्यात पालक, संगोपनकर्ते, वडीलधारी व्यक्ती यांनी केलेले कौतुक, दिलेली प्रेरणा महत्वाची असते. म्हणून लहान मुलांना मोटिव्हेशन दिलं गेलं पाहिजे, प्रेरणा दिली गेली पाहिजे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. त्यांचं अवधान टिकवलं गेलं पाहिजे, एकाग्रता त्यांच्यामध्ये आली पाहिजे, प्रत्याभरण झालं पाहिजे, त्यांना सकारात्मक अभिप्राय दिला पाहिजे. त्यामुळे जेवढं तुम्ही लहान मुलांशी पॉझिटिव्ह बोलाल, तेवढी त्यांच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. संधी, पालक व संगोपनकर्त्यांनी विविध कारक कौशल्य विकसित करण्यासाठी बालकांना संधी दिली पाहिजे, सराव करून घेतला पाहिजे. तर हे बाकी तिथे कृती दिलेल्या आहेत. आता हे जे कारक कौशल्य आहेत, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. सी-टी-ई-टीमध्ये याच्यावर 100% प्रश्न असतो. ग्रॉस मोटर स्किल्स आणि फाईन मोटर स्किलच्या संदर्भात. तर काय प्रश्न असतो, की साधारणपणे आपण जर विचार केला, तर कारक कौशल्य शरीराच्या हालचालींची क्षमता, वस्तू कौशल्याने हाताळणे याच्याशी संबंधित असतात. पूर्व बाल्यावस्थेत कारक कौशल्यांमध्ये प्रचंड वाढ होते. स्थूल कारक आणि सूक्ष्म कारक असे 2 मूलभूत प्रकार याच्यामध्ये दिसून येतात. याच्यामध्ये कारक कौशल्यांचा जो काही विकास होतो, तो मेंदू आणि संपूर्ण मज्जासंस्थेशी म्हणजे रिलेटेड टू द ब्रेन अँड नर्व्हस सिस्टम आणि कारक कौशल्यांच्या विकासात जीन्सचा सहभाग, त्यांची मॅच्युरिटी, एन्व्हायर्नमेंट यांचे योगदान असते. आता याच्यामध्ये ग्रॉस मोटर स्किल कोणते आहेत, तर स्थूल कारक कौशल्य याच्यामध्ये हात आणि पायाचा समावेश होतो. तोल सांभाळणं, पळणं, उड्या मारणं यासारख्या मोठ्या हालचालींमध्ये त्यांचा समावेश होतो. 3ऱ्या वर्षापर्यंत उड्या मारणं, पळणं, दोरीवरच्या उड्या, 4 ते 5 वर्षापर्यंत स्नायूंवर नियंत्रण, 14 वर्षापर्यंत बालक एवढा चेंडू फेकतो, की त्याचा मित्र पकडू शकेल. 5 वर्षाला 3 चाकी सायकल चालवू शकतो, पायऱ्या चढू शकतो. तर ही कौशल्य त्यांच्यामध्ये दिसून येतात. आता याच्यामध्ये मुलं आणि मुलींमध्ये फरक दिसून येतो. उदाहरणार्थ सारख्या वयाच्या बालकांमध्ये मुले मुलींपेक्षा जास्त चांगल्या रीतीने चेंडू फेकतात, तसेच जास्त उडी मारतात. तर हे यामध्ये महत्त्वाचं दिलेलं आहे. सूक्ष्म कारक कौशल्यांमध्ये थोडं आपण खालच्या म्हणजे सूक्ष्म गोष्टींकडे जाऊया.
उदाहरणार्थ हात, बोटे, अंगठा, डोळे या लहान हालचाली. मग याच्यामध्ये बटणं लावणे, काटा चमच्यांचा वापर करणे, कात्रीच्या साहाय्याने कापणे, बुटाची लेस बांधणे, खेळणे, पकडणे, पेन्सिलने लिहिणे, माळा तयार करणे, मणी ओवणे, फुलं तोडणे, ह्या गोष्टी विद्यार्थी शिकत असतात. हे 2 कौशल्य आहेत. ग्रॉस मोटर स्किल जर तुम्हाला विचारले तर हात, पाय जी मोठ्या-मोठ्या कृती आहेत त्या. आणि तुम्हाला विचारलं की फाईन मोटर स्किल्स कोणत्या आहेत? तर ज्या गोष्टी डोळ्यांनी होतात, हातांनी होतात, म्हणजे बोटांनी होतात, म्हणजे सूक्ष्म पार्ट्स कडून होतात, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये अल्बर्ट बांदुरा जो आहे, अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन सिद्धांतानुसार परीक्षेला प्रश्न येईल की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात की नवीन कौशल्यांच्या विकासासाठी खालील कृती झाल्या पाहिजे. तर वर्तन निरीक्षण, मानसिक प्रतिमा तयार करणं, वर्तनाचं अनुकरण करणं, सराव करणं आणि प्रेरित करणं. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये दिसतंय की 3 मुलं एका पुलावरून जात आहे. तर साधारणपणे पहिली मुलगी जशी जाणार आहे त्यामध्ये मागचा मुलगा जाईल, त्याच्या मागून मागचा मुलगा जाईल. तर याच्यामध्ये अनुकरण केलं जातं, मानसिक प्रतिमा तयार होते, सराव होतो. मग तेच वर्तन पुनरावृत्ती प्रेरित केली जाते. आता हे तुम्हाला इथे जो चार्ट दिसतोय याच्यामध्ये दिसतंय की शारीरिक विकासाचे पैलू, शारीरिक विकासावर परिणाम करणारे घटक, कारक विकास आणि कारक विकासावर परिणाम करणारे घटक, कारक कौशल्य. आता शारीरिक विकासाचे पैलू, वजन, उंची, प्रमाणबद्धता, स्नायूंचा विकास, अस्थि सांगाड्याचा विकास, मेंदू आणि दातांचा विकास. परिणाम करणारे घटक, स्वास्थ्य, पोषण, लसीकरण, विश्रांती, वातावरण, अणुऊर्जा. कारक विकास 2 गोष्टींमध्ये होतो, हस्तकौशल्य आणि पाद कौशल्य म्हणजे पायांचंच कौशल्य. कारक विकासावर परिणाम करणारे घटक मग याच्यामध्ये शारीरिक विकास वेगळा, कारक विकास वेगळा, शरीराचे आकार, मान, तयारी, प्रेरणा, मार्गदर्शन, अवधान, संधी, सराव. परीक्षेला प्रश्न येईल की विद्यार्थ्यांच्या मोटर स्किलवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? हिंदीमध्ये येईल की बच्चों के मोटर स्किल पर परिणाम करने वाले घटक कौन से हैं? कंपोनेंट कौन से हैं? तर हे आहेत शरीराचे आकारमान, तयारी, प्रेरणा, मार्गदर्शन, अवधान, संधी, सराव. आणि कारक कौशल्य जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. स्थूल कारक कौशल्य आणि सूक्ष्म कारक कौशल्य. तर अशा पद्धतीने हा इथे टॉपिक आपला संपलेला आहे. याच्यावरची प्रश्न उत्तरं त्यांनी काही दिलेलं आहे. आता बघा इथे काही महत्त्वाचे संबोध आलेले आहेत. महासंयोजी पिंड म्हणजे काय? तर एक असा गठ्ठा असतो नस तंतूचा, की जो मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोडलेला असतो. त्याला कॉर्पस कॅलोसम कॅल्सम असं म्हटलं जातं. कार्पस कॅल्सम. अस्थिप्रधान म्हणजे काय? बारीक शरीरयष्टी हाडकुळा एक्टोमॉर्फिक. मेदप्रधान म्हणजे काय? एंडोमॉर्फिक स्थूल जाड शरीरयष्टी. स्नायूप्रधान म्हणजे काय? स्नायूयुक्त शरीरयष्टी मेसोमॉर्फिक. कारक कौशल्य मोटर स्किल्स 2 प्रकारचे असतात. बाळाचे बाळसेदार दिसणे म्हणजे टिंब-टिंबमध्ये दिसणे असे होते. कोण उत्तर देतं? बाळाचे बाळसेदार दिसणे केव्हा नाहीसे होतं? यस. पूर्व बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था की उत्तर पूर्व बाल्यावस्था? पूर्व पूर्व बाल्यावस्था. बर. वयाच्या टिंबटिंब्या वर्षी प्रौढांच्या मेंदूच्या आकाराच्या 95% मेंदू विकसित झालेला असतो. 6. 10. वयाच्या कोणत्या वर्षानंतर बालकांचे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात येतात? 6 वर्ष. 6. बरोबर. कौशल्य शिकण्यासाठी टिंब आदर्श वय आहे? छान प्रश्न आहे बघा. जर कौशल्य हस्तगत करायचं असेल तर कोणतं आदर्श वय आहे? उत्तर बाल्यावस्था. नक्की? बघा. हो. इथे वाक्य आलं होतं. तर कौशल्य शिकायचे असतील तर याच्यामध्ये हे पहा पूर्व बाल्यावस्था जे आहे कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय आहे. पूर्व बाल्यावस्था लक्षात ठेवायचं. चला बोला. जोड्या लावा. मेदप्रधान म्हणजे काय? कुठलं शरीर? मेदयुक्त शरीर. ओके. स्नायू प्रधान म्हणजे स्नायुयुक्त शरीर. अस्थिप्रधान म्हणजे बारीक शरीर. बघा आता मॅडमने बरेच उत्तर दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला आता मेदप्रधान काय आहे?
स्नायूयुक्त शरीर. नाही, मेदयुक्त म्हणजे शरीर. येस येस मेदप्रधान. येस. स्नायू प्रधान म्हणजे स्नायुयुक्त शरीर. स्नायूयुक्त शरीर, बरोबर. अस्थि प्रधान म्हणजे बारीक शरीर. बरोबर. नंतर स्थूल कारक कौशल्य. उड्या मारणे. अगदी बरोबर, अतिशय उत्तम. आणि सूक्ष्म कारक बुटांची लेस त्याची लेस बांधणे. बांधणे. अगदी बरोबर. अतिशय छान उत्तर दिलेली आहेत. अगदी बरोबर आहे. तसा पाठ सोपा आहे, पण मग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हे 2 वाक्य लक्षात ठेवा. स्थूल कारक म्हणजे काय, सूक्ष्म कारक म्हणजे काय. मोठी मोठी कामं स्थूल कारक, छोटी छोटी कामं सूक्ष्म कारक. या सूक्ष्म पद्धतीने कारक. अशा ओके. पद्धतीने लक्षात ठेवायचं. हा, खऱ्या अर्थाने अनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून कोण घेऊन जातं. आता इथं उलट सुलट दिलंय, काय शब्द तयार होईल. जनुके. 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 स्थूल शरीर यष्टी कशी असते. मेद मेदप्रधान. प्रधान. मेंदूचं बाह्यावरण 2 टिंब पासून बनलेलं असतं. अर्धगोल. अर्धगोल. ओके. शाब्दिक क्षमता डावा अर्धगोल. अवकाशीय क्षमता उजवा अर्धगोल. कागद कापणे हस्तकौशल्य. स्केटिंग पाद कौशल्य. अगदी बरोबर. हस्तकौशल्य. पाद कौशल्य. ओके, बरोबर. आता बोधात्मक आणि हा जो विकास आहे, भाषा विकास, तो आता आपण बघणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. तर मी आता हॉस्पिटलमधून आलो आणि लेक्चर घेतलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे वडिलांची तब्येत आता चांगली आहे, डेव्हलपमेंट होते. ओके, पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. सो गुड नाईट, शुभरात्री. ओके सर, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सर.